वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फायलम कॉर्डेटा हे पाहत होतो. त्यापैकी वर्टिब्रेटा आणि वर्टिब्रेटा जे आहेत त्यांचे सब डिव्हिजन्स जे आपण आज पाहणार आहोत. क्लास सायक्लोस्टोमॅटा. इट इज अ क्लास ऑफ डिव्हिजन अग्नेथा. बरोबर आहे. जॉलेस और विथ जॉ असे जे दोन डिव्हिजन्स आहेत वर्टिब्रेटामध्ये, अग्न्याथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. त्यापैकी अग्न्याथा जो आहे डिव्हिजन अग्न्याथा, त्यामध्ये असणारा क्लास सायक्लोस्टोमॅटा. दीज आर द ओनली जॉलेस वर्टिब्रेट्स. फॉर MCQ, जॉलेस वर्टिब्रेट्स आर सायक्लोस्टोमॅटा. म्हणजे वर्टिब्रेट्स आहेत परंतु ज्यांच्या माउथमध्ये जॉ नाहीत, ॲबसेंट आहेत, दे आर जॉलेस vertebrates. The organisms of this class are ectoparasite on some fishes. आता हे सुद्धा ॲक्वेटिक आहेत परंतु these are ectoparasites on some fish. काही फिशवर हे ectoparasites म्हणजे they are dependent on the fish but they are attached from outside. शरीराच्या बाहेरून जोडल्या जातात म्हणून ectoparasites. They have elongated body and having 6 to 15 pairs of gill slits for respiration. Respiration जे आहे यांच्यामध्ये गिल्सद्वारे होत आहे आणि त्यासाठी नियर अबाउट 6 to 15 pairs of gills are present. They have circular and sucking mouth and jaws are absent in the mouth. त्यांचं माउथ जे आहे हे सर्क्युलर आहे, सकिंग माउथ आहे. यांच्या माउथमध्ये जॉ ॲबसेंट आहेत आणि त्यामुळं सकिंग मोड त्यांच्यामध्ये पाहायला मिळते आणि दे आर प्रेझेंट ऑन द फिश इन द फॉर्म ऑफ एक्टोपॅरासाइट्स. आणि म्हणून त्या फिशमधून न्यूट्रिशन डिराईव्ह करण्यासाठी त्यांचं जे माउथ आहे हे सकिंग टाईप म्हणजे ओढण्यासाठी सोपं या पद्धतीचं त्यांचं सर्क्युलर असं माउथ आहे. स्केल्स अँड पेअर्ड फिन्स आर ॲबसेंट. सायक्लोस्टोमॅटा जे आहेत यांच्या स्किनवर कुठल्याही प्रकारच्या स्केल्स ह्या नसतात आणि फिन्स जे लोकोमोशनसाठी असतात ते फिन्ससुद्धा पेअर्ड नाहीत, अनपेअर्ड फिन्स त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट, क्रॅनियम अँड व्हर्टेब्रल कॉलम इज मेड अप ऑफ कार्टिलेज. क्रॅनियम आणि व्हर्टेब्रल कॉलम हे दोन्ही भाग जे आहेत हे कार्टिलेजपासून बनलेले आहेत. Circulation is closed type. That means blood vessels are present by which blood is supplied to different body parts or it is collected from there. Then cyclostomes are marine but they migrate to fresh water for spawning. फर्टिलायझेशनसाठी किंवा एग्ज लेईंगसाठी मराईन असणारे जे सायक्लोस्टोम्स आहेत ते फ्रेश वॉटरकडे मायग्रेट होत असतात. अँड आफ्टर स्पॅनिंग दे डाय आफ्टर अ फ्यू डेज. स्पॅनिंग झाल्यानंतर एग्ज लेईंगची प्रोसिजर झाल्याच्या नंतर ते काही दिवसात डाय होतात, मरण पावतात. आफ्टर मेटामॉर्फोसिस देअर लार्वी रिटर्न्स टू ओशन दॅट इज इन द मराईन वॉटर. आता बघा, स्पॅनिंगमुळं जे काही एग्ज आहेत हे फ्रेश वॉटरमध्ये रिलीज केले जातात, त्यापासून लार्वी बनतात आणि ह्या लार्वीमध्ये मेटामॉर्फोसिस म्हणजे मॉर्फोलॉजिकल चेंजेस होतात आणि त्यानंतर हे जे आहेत पुन्हा मराईन वॉटरकडे मायग्रेट होतात. एक्झाम्पल इज पेट्रोमायझॉन ज्याला लॅम्प्रे असं म्हणतात किंवा मॅगझाईन दॅट इज हॅगफिश. ओके, दे आर मराईन बट फॉर स्पॅनिंग दे मायग्रेट टू फ्रेश वॉटर. स्पॅनिंग नंतर ते डाय होतात आणि लार्वी जे आहेत ह्या मेटामॉर्फोसिस नंतर पुन्हा ओशनकडे किंवा मराईन वॉटरकडे आपोआप मायग्रेट होत असतात. दिस इज ऑल अबाउट सायक्लोस्टोमॅटा. दे आर जॉलेस व्हर्टिब्राट. बघा, सायक्लोस्टोमा पेट्रोमायझॉन जो आहे याचं जे माउथ आहे हे सकिंग टाईप आहे, सर्क्युलर आहे, ज्यामध्ये जॉ ह्या ॲबसेंट आहेत. सिमिलरली मायझीन किंवा हॅगफिश.
नेक्स्ट इज द क्लास कॉन्ड्रिचिथायस. आता आपण पाहिलं की व्हर्टिब्रेट्स जे आहेत त्यांचे दोन महत्त्वाचे डिव्हिजन आहेत. एक आहे अग्नाथा, दुसरं डिव्हिजन आहे दॅट इज ग्नॅथोस्टोमॅटा, अँड दे हॅव सुपर क्लास पिस्केज. करेक्ट. अँड सुपर क्लास पिस्केज इज अगेन हॅव्हिंग टू सब क्लासेस. आता पिस्केज म्हणजे फिन्स बिअरिंग फिश. ओके, पिस्केजमध्ये फिश आहेत, यांच्यामध्ये लोकोमोशनसाठी फिन्स हे अवयव प्रेझेंट असतात. अगेन दे आर ऑफ टू क्लासेस. वन इज कॉन्ड्रिचिथायस अँड सेकंड वन इज द ऑस्टिचिथायस. तर पहिला प्रकार आपण बघू, पहिला क्लास आपण पाहणार आहोत दॅट इज कॉन्ड्रिचिथायस. ॲनिमल्स ऑफ कॉन्ड्रिचिथायस आर मराईन. हे सुद्धा मराईन आहेत, म्हणजे खाऱ्या पाण्यात राहणारे. एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ कार्टिलेज. यांचं जे एंडोस्केलेटन आहे, बॉडीचं फ्रेमवर्क स्ट्रक्चर तयार करणारं जे स्केलेटन आहे दॅट इज प्रेझेंट विदिन द बॉडी, एंडोस्केलेटन म्हणतात. अँड दॅट इज मेड अप ऑफ कार्टिलेज. कार्टिलेजपासून बनलेलं असते. माउथ इज लोकेटेड व्हेंट्रली. समोरच्या बाजूला आहे. नोटोकॉर्ड इज परसिस्टंट थ्रू आउट द लाईफ. नोटोकॉर्ड ही थ्रू आउट द लाईफ पाहायला मिळते यांच्यामध्ये. गिल स्लिट्स आर सेपरेट अँड दे आर नॉट कवर्ड बाय ओपेरक्युलम दॅट इज गिल कवर. ज्या गिल स्लिट्स आहेत ह्या सेपरेट आहेत आणि त्यांच्यावर कुठलंही कव्हरिंग हे पाहायला मिळत नाही. दॅट मीन्स ओपेरक्युलम आर ॲब्सेंट इन कॉन्ड्रिचिथायस. स्किन इज टफ अँड दे कंटेन्स मायन्यूट प्लॅकॉइड स्केल्स. आताच आपण पाहिलं की सायक्लोस्टोम्स जे आहेत यांच्यामध्ये स्केल्स हे ॲब्सेंट आहेत, तर कॉन्ड्रिचिथायसमध्ये स्किन ही टफ आहे, टणक आहे आणि त्यावर प्लॅकॉइड टाईप ऑफ स्केल्स हे पाहायला मिळतात. देन टीथ आर मॉडिफाईड प्लॅकॉइड स्केल्स अँड दे आर डायरेक्टेड बॅकवर्डली. जॉज आर प्रेझेंट इन माउथ. यांच्या जबड्यामध्ये जॉज आहेत. जॉज आर पॉवरफुल. Then air bladder is absent, so they have to swim constantly to avoid sinking. यांच्यामध्ये कॉन्ड्रिचिथायसमध्ये एअर ब्लॅडर हे स्ट्रक्चर ॲब्सेंट आहे आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये बायोएन्सी तरंगण्याची जी ॲबिलिटी आहे ती पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे दे हॅव टू स्विम कॉन्स्टंटली. त्यांना एकसारखं स्विमिंग करावी लागते टू अवॉइड सिंकिंग. सिंक म्हणजे तळाशी जाणे. जर एअर ब्लॅडर नसेल तर त्यांच्यामध्ये सिंकिंगची पॉसिबिलिटी वाढते आणि ते सिंक होऊ नयेत, त्यामुळं कॉन्स्टंटली त्यांना स्विमिंग करावं लागते. देन सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ क्लोज्ड टाईप. हर्ट इज टू चेंबर्ड, वन ऑरिकल अँड वन व्हेंट्रिकल इज प्रेझेंट. यांच्यामध्ये टू चेंबर्ड हर्ट पाहायला मिळते. त्या टू चेंबरमध्ये आहे वन ऑरिकल अँड वन व्हेंट्रिकल. सम ऑफ देम हॅव इलेक्ट्रिक ऑर्गन्स. स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, डिफेन्स मेकॅनिझमसाठी इलेक्ट्रिक ऑर्गन्स पाहायला मिळतात काहीमध्ये. एक्झाम्पल इज टॉर्पेडो. देन सम पजेस पॉयझनस स्टिंग. काही चावा घेतात, पॉयझनस असं त्यांचा दंश होतो. एक्झाम्पल इज ट्रायगॉन. They are cold-blooded, that is poikilothermous animals. That means they lack the capacity to regulate their body temperature. जसं आपण पाहतो की आपली बॉडी जी आहे ही सराउंडिंग टेम्परेचरला मॅच करण्याचा प्रयत्न करते, परंतु तशी कॅपॅसिटी यांच्यामध्ये नाही आणि अशा ॲनिमलला कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स किंवा पोइक्युलोथर्मस असं म्हणतात. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर कसंही असो त्यांचं बॉडी टेम्परेचरही सेम राहतं. देन सेक्सेस आर सेपरेट. यांच्यामध्ये मेल फिमेल हे सेपरेट बॉडी पाहायला मिळतात. इन मेल्स पेल्विक फिन्स दे बिअर क्लॅस्पर्स. मेलमध्ये पेल्विक फिन्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला क्लॅस्पर्स हे पार्ट पाहायला मिळतात. दे हॅव इंटरनल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन हे फिमेल बॉडीच्या शरीरामध्ये होते, त्यामुळे इंटरनल फर्टिलायझेशन. अँड मेनी ऑफ देम आर व्हायवा पॅरस. व्हायवा पॅरस म्हणजे गिविंग बर्थ
टू देअर यंग वन्स. यामध्ये अंडे देणे हा प्रकार नसतो, तर कंप्लीट यंग वनला ते जन्म देतात. एक्झाम्पल इज स्कॉलिओडॉन, देन प्रिस्टिस, then Carcharodon and Trigon. These are the examples of chondrichthyes animals. Scoliodon, then Pristis किंवा sawfish, Trigon and great white shark, that is Carcharodon. These are the animals or the organisms from chondrichthyes. Next is Osteichthyes. They are marine as well as living in fresh water. Chondrichthyes हे completely marine आहेत, तर Osteichthyes काही हे marine आहेत, तर काही फ्रेश वॉटरमध्ये राहणारे आहेत. देन एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ बोन. इथं आपल्याला सगळे स्केलेटनचे पार्ट हे बोनी पाहायला मिळतात. बॉडी इज स्ट्रीमलाईन म्हणजे मध्यभागी फुगीर, दोन्ही बाजूला निमुळती या पद्धतीची आहे. माउथ इज टर्मिनल, पाठीमागच्या बाजूला आहे. दे हॅव 4 पेअर्स ऑफ गिल्स कवर्ड बाय ओपेरक्युलम ऑन इच साईड. यांच्यामध्ये आपल्याला पेअर्ड गिल्स आहेत आणि हे जे गिल्स आहेत ते ओपेरक्युलमनी कव्हर झालेले पाहायला मिळतात. देन स्किन इज कवर्ड विथ सायक्लॉइड ऑर टिनॉइड स्केल्स. यामध्ये स्किन जी आहे ही सायक्लॉइड किंवा टिनॉइड स्केलनी कव्हर झालेली पाहायला मिळते. एअर ब्लॅडर इज प्रेझेंट दॅट रेग्युलेट्स बायोएन्सी. आता यांच्यामध्ये कंटिन्युअस स्विमिंगची गरज नाही, कारण एअर ब्लॅडर हे प्रेझेंट आहे आणि त्यामुळे ते सिंक होत नाहीत. हर्ट इज 2 चेंबर्ड, 1 ऑरिकल अँड 1 वेंट्रिकल. हर्ट जे आहे हे 2 चेंबरचं आहे. दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. देन सेक्सेस आर सेपरेट. यांच्यामध्ये सुद्धा सेक्सेस हे सेपरेट आहेत, बट फर्टिलायझेशन इज युजली एक्सटर्नल. यांच्यामध्ये शरीराच्या बाहेर फर्टिलायझेशन पाहायला मिळते. अँड मोस्ट ऑफ देम दे आर ओव्हिपॅरस म्हणजे एग्ज लेईंग आहेत. अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट, नो एनी मेटामॉर्फोसिस. एक्झाम्पल, आता हे दोन्ही प्रकारचे असल्यामुळं मराईन ऑस्ट्रिचिथायस जे आहेत त्यांची नाव आहे एक्झोसिटस, फ्लाइंग फिश किंवा हिप्पोकॅम्पस, सी हॉर्स. फ्रेश वॉटरमध्ये लॅबिओ दॅट इज रोहू, देन कॅटला अँड क्लॅरियस हे फ्रेश वॉटर फिश पाहायला मिळतात. तर ॲक्वेरियममध्ये जे वापरले जातात दॅट इज बेटा आणि टेरोफायलम दॅट इज एंजिल फिश. फायटिंग फिश आणि एंजिल फिश हे जे आहेत हे आपल्याला ऑस्ट्रिचिथायस किंवा ज्यांचं एंडोस्केलेटन हे बोननी बनलेलं आहे असे आपल्याला पाहायला मिळतं. Here is a difference between chondrichthyes and osteichthyes. In chondrichthyes, endoskeleton is made up of cartilage. In osteichthyes, endoskeleton is bony. Then chondrichthyes मध्ये mouth is located ventrally. तर in osteichthyes, mouth is terminal. Then gill slits are without operculum. Osteichthyes मध्ये gills are covered by operculum. Skin is covered by placoid scales in chondrichthyes. The skin is covered by cycloid or tenoid scales in osteichthyes. Air bladder is absent. Air bladder is present in osteichthyes. In chondrichthyes, fertilization is internal, whereas in osteichthyes, fertilization is external. In chondrichthyes, many of them are viviparous. The osteichthyes, most of them are oviparous. Then here are some questions, solve them. Okay, thank you.